नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे आणि आता खरीपातील 14 पिकांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। हे 14 पिकं कोणते आहेत आणि कशा प्रकारे याची नोंदणी शेतकऱ्यांना करायची आहे, सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, पण त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे। अपेक्षा करतो की भरभरून तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट कराल। मित्रांनो, राज्य शासनाने सन 2026 आणि 27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली असून खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत योजनेत सहभागी होता येणार आहे। याद्वारे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला तर अर्जदाराला पीक विम्यासह नमो शेतकरी महासन्मानसारख्या कृषी विभागाच्या सर्व थेट लाभ योजनांपासून पुढील 5 वर्षासाठी थेट बहिष्कृत केले जाणार आहे। शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 2026 आणि 27 वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर केली आहे। ही योजना खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी ऐच्छिक असणार आहे। मात्र योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अचूक माहिती देणे अनिवार्य आहे। 4 प्रमुख बदल: प्रत्यक्ष पेरणी आणि सर्वेक्षण यात तफावत आढळल्यास डिजिटल पीक सर्वेक्षणाची नोंद अंतिम धरली जाईल। योजनेत सहभागी होण्यासाठी किमान 0.10 हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक असून फसवणूक सिद्ध झाल्यास सर्व कृषीविषयक सरकारी योजनांच्या लाभापासून 5 वर्षासाठी वंचित राहावे लागेल। पिकांच्या विमा संरक्षित रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅग नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे। तसेच जमिनीची कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक आणि आधार संलग्न बँक खाते आवश्यक राहील। याशिवाय पिकाचा डिजिटल क्रॉप सर्वे करणेही अनिवार्य करण्यात आले आहे। डिजिटल क्रॉप सर्वेमधील पीक आणि विम्यासाठी नोंदणी केलेले पीक यात तफावत आढळल्यास डिजिटल सर्वेतील नोंद अंतिम मानली जाईल आणि विमा अर्ज रद्द करण्यात येईल। मित्रांनो, चुकीची माहिती देऊन अथवा गैरमार्गाने विमा योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला पुढील 5 वर्षे कृषीविषयक योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे। तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी किमान 0.10 हेक्टर क्षेत्रावर पीक असणे आवश्यक आहे।